अधिकारी कोण आहे? कर्म उपासना हे मोक्षाचं साधन आहे काय? मग अधिकारी कोण आहे सांगा की. कर्म उपासनेचा अधिकारी अतिमंद पुरुष, ज्याची मोक्षाची सामान्य इच्छा आहे, परंतु विविध भोगामध्ये आसक्ती असून श्रवणामध्ये प्रवृत्ती नाही, असा जो अतिमंद जिज्ञासू आहे, त्यास निष्काम कर्म उपासनेचा अधिकार आहे. आणि बहिर्मुख जो पुरुष, जो विहित निषिद्ध या दोन्हीही कर्मामध्ये आसक्त आहे, असा बहिर्मुख पुरुषास सकाम शुभ सकाम म्हणजे विहित सकाम कर्म उपासनेचा अधिकार आहे. आणि अधिकारी कोण नाही? तीव्र जिज्ञासू, त्यापैकी पुन्हा मंद जिज्ञासूही नाही, तीव्र जिज्ञासूही नाही. आणि ज्ञानामधले जे दोन प्रकार आहेत, दृढ बोधवान आणि मंद बोधवान, हे चार कर्म उपासनेचे अधिकारी नाहीत. मग आता मंद जिज्ञासू आहे. कोणता जिज्ञासू? मंद जिज्ञासू म्हणायचा आणि पुन्हा तो याचा काय म्हणायचा? अधिकारी म्हणायचा. त्याचं विवरण कसं केलं? मग मंद जिज्ञासूचे त्यांनी दोन प्रकार केले. पाठीमागं जो 11 नंबरचा नकाशा आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मंद जिज्ञासू, एक मंद जिज्ञासू आहे आणि एक अतिमंद जिज्ञासू आहे. मंद जिज्ञासूला मोक्षाची सामान्य इच्छा आहे, परंतु त्याची श्रवणामध्ये प्रवृत्ती आहे. जर त्याची श्रवणामध्ये प्रवृत्ती नसती तर तो कर्म उपासनेचा अधिकारी असता. आणि तो श्रवणामध्ये आपातता म्हणजे पूर्णतः नाही, परंतु काही अंशतः श्रवणामध्ये प्रवृत्त आहे. सामान्य मोक्षाची इच्छाही आहे आणि विहित कर्मामध्ये जरी आसक्त असला तरी श्रवणाची प्रवृत्ती ही त्याला कर्म उपासनेपासून दूर करते. म्हणजे तो केवळ श्रवणामुळे पुन्हा तो कर्म उपासनेचा अधिकारी राहत नाही. आणि त्याचं जे आपातत असणारं श्रवण आहे, अंशतः श्रवण आहे, त्याने पुन्हा अधिक श्रवणामध्ये प्रवृत्त व्हावं. मंदबुद्धीमध्ये दोन प्रकार करायचे. बघा, मंदबुद्धी आणि अतिमंद बुद्धी. अतिमंद बुद्धी मात्र कर्म उपासनेचा काय? कारण त्याला श्रवणाचे काय नाही, मग कशाची इच्छा आहे? काय करा? नित्य खावे, द्यावे, असावे आणि याची घरी हवं. त्याला काही सांगितलं काही भक्ती करा, त्याची भक्ती करण्याकडे प्रवृत्तीच होत नाही. श्रवणामध्ये काय होत नाही, प्रवृत्ती होत नाही. काही माणसं असतात नाही, तसं वेदांताचे श्रवण चालतात वगैरे, त्यांची काय म्हटलं तुमचा पाठ होऊ द्या, मग आम्हाला प्रसादाला काय करा, बरोबर आम्हाला काही श्रवण केलं पाहिजे. तर म्हटलं कशाला वेळ घालवायचा आमचा, विनाकारण वेळाचा काय करणं आहे. श्रवणाकडे का प्रवृत्ती होत नाही? आसक्त असतो, त्याच्यामुळे श्रवणाकडे त्याची काय होत नाही, भक्तीकडे काय माणसाची काय होत नाही. तर थोडक्यात सांगा, पुण्य कमी पडतं. काय पडतं? कारण पुण्य आहे ना, पुण्यामुळेच काय होत असते, श्रवणामध्ये प्रवृत्ती होते ना. म्हणून श्रवण हे दोन्ही याच्यामध्ये, भक्ती मार्गामध्ये श्रवण आहे आणि वेदांतामध्ये सुद्धा श्रवण आहे. भक्ती मार्गामध्ये सुद्धा श्रवण आहे ना. भक्तीमध्ये पहिला प्रकार कोणाचा आहे? श्रवणम कीर्तनम वैष्णव स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्यम महात्मा आहे का? तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना. 9व्या अध्यायातला पहिला गोपी कोणती आहे? तरी अवधाने कले. श्रवणाच्या योगाने कोण मुक्त झाला? दणकून सांगायचं ना. श्रवण हे परीक्षित भवत वैयासिक कीर्तन आहे. श्रवणाच्या योगाने परीक्षित राजा काय झाला? म्हणजे
कशाकरता हे सांगितलं? भक्तिशास्त्रामध्ये श्रवण हे साधन सांगितलेलं आहे आणि वेदांतशास्त्रामध्ये सुद्धा श्रवण हे काय केलेलं आहे? साधन सांगितलेलं आहे. दोषी फले किंवा फलात मात्र भेद नाही. भक्तिशास्त्रातल्या फलाने कशाचं दर्शन आहे? सगुण दर्शन आहे. आणि वेदांतशास्त्रातल्या श्रवणाच्या दर्शनाने कोणतं फल आहे? निर्गुण दर्शन आहे. देवाचे किती रूप आहे? 2, सगुण आणि निर्गुण. कोणतं रूप आहे? ब्रह्मरूप. सगुण कोणतं आहे? ईश्वर सगुण आहे. ईश्वर काय आहे? ब्रह्म कुठं सगुण आहे का? ईश्वरामध्ये माया काय करावं लागते? मग त्याला ईश्वर काय म्हणतात? ईशन शक्ती आहे. आकाश हे सर्वत्र उत्पत्ती वगैरे तुमचा 5व्या तरंगामध्ये गेला ना, शुद्ध ब्रह्मापासून कुठं जगत उत्पन्न होते का? काय करा? वाळूतून कुठं अंकुर निघतो का? किती जरी भिजत ठेवली वाळू, आज नाही उद्या नाही अंकुर फुटला, कधीतरी अंकुर फुटेल. शक्य आहे का? कारण वाळूमध्ये अंकुराचा त्रैकाली काय आहे आणि मटकी ठेवली तर तिच्यातून काय निघतो? आहे का नाही? मग ईश्वर स्वरूप जाणून घेण्याकरता माया लावावी लागते. 5व्या तरंगात होऊन गेले म्हणजे माया कशी मारायची, काय मारायची वगैरे. आणि मग माया विशिष्ट चैतन्य त्याला म्हणायचं ईश्वर. अविद्या विशिष्ट चैतन्य त्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचा. 2 समजले ना? तुम्ही आम्ही जीव आहो का ईश्वर आहो? संत ईश्वर आहे. तुम्हाला काय जे सामर्थ्य कोणाचं आहे आणि तेच सामर्थ्य कोणाचं आहे? आहे का? जाऊ दे, आपले कशाकरता हे सगळं सांगितलं. मतिमंद आणि मंद अशा 2 प्रकार केलेले आहे. ते पामरात सुद्धा कनिष्ठ पामर म्हणजे जो आपल्या पुढच्या भाषाचा आहे ना, म्हणून याचा अधिकार परत आणि साधनाचा हे सांगितलेलं आहे. पुढचा विषय आता परिच्छेद क्रमांक 57. ज्ञानी व अज्ञानी यांचे रूपकाने वर्ण. हे पहा, ज्ञानी आणि आता अज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्ञानी कोणाला म्हणायचं, त्याच्या लक्षणावरून आपण काय करायचं? कारण ज्ञानाचं जसं लक्षण आहे, ज्ञानाचं जसं लक्षण आहे तसं अज्ञानाचं सुद्धा काय आहे बघ, 2 लक्षात आहे ना. ज्ञानी नाही तो का म्हणे नाही निरसला तवर योगे आहे का? तोपर्यंत सगळं मग किती मोठा असू द्या काय असू द्या त्याला महत्व नाही. म्हणून जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत काय म्हणायचं? आणि आत्मज्ञान झाल्यानंतर एषा ब्राह्मी स्थिती नाही नाम प्राप्य विभयते स्थित्वा श्यामंत काले बी जोडाचं आहे. परमात्मा बोध झालेला असेल तर ज्ञानी आणि बोधाचा अभाव असेल तर अज्ञानी. एक बंध आणि दुसरा कोणता? मुक्त. मुक्त कशाने होत असतो? ज्ञान आहे. कोणत्याही ज्ञानाने का? इदंतु ते गुह्यतमं ज्ञान विज्ञान सहित राजविद्या पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्ष. या ज्ञान ब्रह्मज्ञानाने काय होतं? म्हणून भगवंताला अर्जुनाला मुक्त करण्याकरता कोणतं ज्ञान सांगावं लागलं? ब्रह्मज्ञान. त्याला काय शस्त्र चालवता येत नव्हतं का? सगळ्या कलेत विद्वान होता. एक कला नाही, कशाही कला नाही आपल्या. जी कला म्हटल्यानंतर पूर्णत्वाला पोहोचली पाहिजे तिला कला म्हणतात. एखाद्या गवयाने मेघ म्हणणार नावाचा काय
पाऊस पडला पाहिजे, मग म्हणायचं पटदीप म्हटला तर दिवा लागला पाहिजे, नाही तर खूप आळून आळून नंतर वर वाजतो, वर जातो, खाली येतो, दिवा काय होत नाही. अजून पूर्वीच्या काळात ही विद्या होती, संगीत विद्या होती ना, वादन कला, नाही का नृत्य कला, पुढे गायन कला, पुढच्या काळात जाऊ द्या. कशा करता ज्ञानी आणि अज्ञानी लक्षणात बसला पाहिजे, त्याला ज्ञानी म्हणायचं. ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांचं पण नातं सांगतात वाचा. असे समज की बंध आणि मोक्ष ही दोन घरे आहेत. बंधाच्या घरात अज्ञानी राहतो आणि मोक्षाच्या घरात ज्ञानी राहतो. दोन प्रकार केले. किती प्रकार केले? दोन. बद्ध आणि मुक्त, दोनच आहे. मुक्तात प्रकार करायचे आपले नाही. याच्यात कशात? बद्धात. बद्धात कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू, हे कोण आहे? सगळे बद्ध आहे. आणि दुसरा प्रकार कोणता? मुक्त. ब्रह्मज्ञान झालं असेल तर काय? मुक्त. आता याच्या हे तिन्ही बद्धात आहे. कोण? पामर, विषयी आणि जिज्ञासू आहे. हे कोण आहे? बंध आहे ना. बंधमुक्त झाले का? मग ब्रह्मदेव जरी असला तरी बंधातून मुक्त आहे का? बंधयुक्त आहे? जीवच आहे की कोण आहे? त्याचंही वर्णन आहे बघा. म्हणून हे सगळे एक तत्ववेत्ता खेरीज करून सर्व बंधामध्ये आहे. पण तर बंधात असूनही बंध काय होत नाही, कळत नाही. दृश्य आहे का अदृश्य आहे? अदृश्य आहे. आणि त्याच्यामुळे आपण कुशल बंधामध्ये असूनही सुद्धा आनंदात राहतो. काय राहतो? नापास झाला तरी सुद्धा पेढे वाटतो. काय झाला तरी काय वाटतो? त्या नापासचा अर्थच कळत नाही. उड्या मारतो, पुन्हा काय मारतो. तशी माणसं कशात आहे? मग बंध कोणाला कळाला? मुमुक्षूला. मग काय मी उद्धार, काय कृपा करेल, असे तुम्ही सांगा संत. साधकाला बंध काय झालेला आहे कळालेला आहे. आणि साधक खेरीज करून माणसे विषय सुखामध्ये साधे आहे का दंग आहे? मरणाची सुद्धा काय नाही. इतर माणसं मारताना पाहतो, याला वाटते मी मात्र चिरंजीव व्हावा. प्रेत जरी डोक्यावर नेत असला तरी काय म्हणतो, बाकी मी सोडून बाकीचे मारतात सगळे, मी तर साध्या. जाऊ द्या. तेव्हा बंध आणि मोक्ष. बंधाच्या घरात कोण राहतो? अज्ञानी. आणि मोक्षाच्या घरात कोण राहतो? मग दोघांचे व्यवहार होतात ना. काय होतात? व्यवहार. बंध जरी आहे, अज्ञानी आहे, त्याचे व्यवहार सगळं. आणि मुक्ताची काय होतात? मग एक पश्चन, सुनवण, स्पृशन, जिग्रन, नसनन, बारबकाचे साथी. आवटी झाली मग तैसे संत जगी. तुमच्या आमच्या उद्धाराकरता आणखी संत काय करतात? त्यांना गरज आहे का? गुरुजीला कुठाला अक्षर लिहिण्याची गरज आहे का? मग पाठी कोणासाठी धरली? अर्भकाचे. मग तसे संत यद्यता आचरती तत्वदैवे. मग ज्ञान आहे आणि अज्ञानी. ज्ञानी आहे बंधाच्या घरात, अज्ञानी. ज्ञानी कोणाच्या घरात आहे? मोक्षाच्या. वाचा. बंधाच्या घराला रागाची विषयासक्तीची ध्वजा आहे. बघा, दोघांच्या घरावर ते पताका लावलेला आहे. कशाच्या? वारकऱ्याच्या घरात अलीकडे पूर्वीची संस्कृती मोडत चालली बघा. खरंच नाही, कठीण व्हायला लागलेलं आहे. पूर्वी इथे नाही का, पूर्वी जवळजवळ 35-40 वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराज दशमीला दिल्ली निघत होते बघा. प्रदक्षिणेला वारकऱ्या कितीतरी पताका असायच्या.
150 वारकरी असायचे. किती? आता त्याचं एक टिंब काय करायचं, बसून टाकायचं. गेले ते पुन्हा येत नाही. नवीन काय होत नाही, तयार होत नाही. संख्या काय झाली. मग त्याच्यामध्ये ह्या उंच उंच काय असायच्या, पताका असायच्या. आता करतात, काय करतात, प्रदक्षिणा करतात, पण ते ध्वजा विरहित. त्याला सांगितलं की घे खांद्यावर. म्हणलं अरे ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली, तुझी काय कथा आहे. माझ्या जीवाची आवडी नाही नवळी. मग पूर्वीचं वैभव आता कुठं चाललं, संपत चालणार आता. काय कुठं जे जे होते वारकरी, त्यांचे जे वारकरीचे फळे काय पडले, कमी पडले. नवीन काय होत नाही, पण जुने काय चालले, संपत चालले. ते बरं वारकरी शिक्षण तरी पण सुद्धा लोकांच्या हे नाही. ते म्हणतात, लोक म्हणतात तुमच्या संस्थेमध्ये कीर्तनकार तयार होतो, कोण वारकरी होत नाही. खरं ना, नाही काही चुकीचं नाही काही. त्यांचं कीर्तन काय होतं, गायनकार वादनकार तयार होतो, पण वारकरी काय होत नाही. म्हणजे तुमचे विद्यार्थी फक्त असे पाहतात, दिंडी चालली, प्रदक्षिणा भाग घेण्याची काय होत नाही. जाऊ दे, आपला वावांतर विषय नको. बरं का, आपलं हे चाललेलं आहे. पताका निघाला आपला कशावर, हे पताक सुद्धा बरं का, भक्ती मार्गातलं साधन आहे. उंच पताका, टाळ मृदंग वाजवते असं म्हटलं तुकोबाराच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला कल्पना आहे बघा, कावड अमुक्याचं घर कोणता, ज्याच्या घरावरती पताका असेल ते घर अमुक्याचं. तर रामायणामध्ये सुद्धा आहे ना, बिंबिसाराच्या घरावर काय होती, पताक होती. मग चटकन लोकांच्या आरती काय दिसते, मग कोणाचं वैष्णवाचं घर असलं ते सोडून बाकीची घरं सगळी जाळली. विचारलं म्हटलं का बाकीची घरं का जाळली, थोडं जाळण्याच्या लायकी दिसा. तो त्याने पाहिलं, एकच घर दिसलं तर काय, कुठे लंकेत कोणाचं. आणि त्या घरी गेला, तुळशीचं काय दिसलं, वृंदावन दिसलं. राम भजन करीत होता कोण, बिभीषण. माझी जातीचे मावळीचे धनी. मग तसं चालतं बघा, मजुरीला एकमेक एक वेळेला आलिंगन देतात. मग तो विचारतात तुझी इच्छा काय, म्हणलं आम्ही सीता शोधा करता आलेलो आहे. कशा करता, बरं म्हणायला लागलं. मग बिभीषणही म्हणत असतो, म्हणत तुला जशी सीतेच्या दर्शनाची इच्छा आहे तशी आम्हाला सुद्धा कोणाच्या दर्शनाची इच्छा आहे, रामाची. मग हनुमंतराय म्हणतात मी तुला राम दर्शन करून देईल. काय करून देईल, मग बिभीषणही म्हणतो मी तुला कोणाचं दर्शन करून देईल, सीतेचं दर्शन कर. जाऊ दे, आपला विचारसागराचा पाठ आहे, रामायणाचा पाठ नाही. सुंदर आहे रामायण, चांगला आहे, सांगावं माणसाने. पुढे बंधाच्या घराला रागाची नाम विषयासक्तीची ध्वजा आहे आणि मोक्षाच्या घराला विरागाची नाम वैराग्याची ध्वजा आहे. दोघांचे पताका वेगळे वेगळे आहे. एकाला आहे कशाची, विरागाची म्हणजे त्यागाची ध्वजा आहे, जे पताका बनतो. आणि एकाला कशाची, आसक्तीची. म्हणून अज्ञानाच्या ठिकाणी विषयाच्या विषयी काय असे, अज्ञानाच्या ठिकाणी काय असे, वैराग्य. दोघांमध्ये फरक आहे ना. एकाच्या ठिकाणी त्याग आहे आणि एकाच्या ठिकाणी ग्राह्यता आहे, संग्रही वृत्ती आहे. कोणती, विषय बोडी बोलले वाचा बसच आहे. बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी यासही कधी कधी वैराग्य होते, तथापि ज्ञानाच्या वैराग्याहून ते निराळे आहे. होते थोडंफार, कधी कधी मनासारखं नाही झालं म्हणजे काय होतं, वैराग्य होत असे. आपण नेहमी ऐकतो ना,
अमकं वैराग्य तमकं वैराग्य, पण ते वैराग्य टिकते का? मग काहीतरी सासरे भावाचा सुनबाईने अपमान केला, काय केला, अपमान केला, बाबा चिडतो तो, एवढी इस्टेट कमावून ठेवली, माझ्या जीवावर ते काय करता तुम्ही, उड्या मारता, मला फुकट काय करत नाही, काहीतरी जा म्हणलं मी काय करतो. नाही तर म्हातारा जायला लागतो. कुठे चालला तुम्हाला? लिंबाची भाज्या तिथे आश्रमात. पण ती म्हातारी असते ना मंडळी, ती हुशार असते बा. ती म्हणला नुसता कोरडा म्हातारा जात नाही, मग 50 रुपये पेन्शन मिळते तिथे. गरीबी आता काय नाही. मग ते मग म्हाताऱ्याला आणायचं असते परत, काय करायचं? मग युक्ती करते, नातवाला घेऊन जाते. कोणाला? नातवाला. म्हातारा पुढे फिरतो, म्हातारी. मग ती म्हातारी म्हणते हो चला, नातू तुमच्याकरता काय करतो. मग चिमटा घेते कोणाला, नातू रडायला काय करतो, ती सांगते बरं का. म्हटलं हे पाहू तुमच्याकरता नातू रडून नाताला वाटते वा वा, म्हटलं तुझेच तेवढे नातू आहेत, माझे नाही का? मला म्हटलं चला की घरी. म्हातारा निघाला आपला कुठे. वैराग्य टिकावं आहे काय? अजून तो ब्रह्मप्राप्ती तर काय आहे? दिल्लीचं बहुत वाचा. शब्दादी विषयाचे ठिकाणी अज्ञान्यास ब्रह्माने सत्यत्व निश्चय आहे आणि ज्ञान्यास विषय रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहेत असा निश्चय आहे. असं ज्ञानाला ज्ञान आहे, अज्ञानाला काय आहे? अज्ञान आहे. फरक आहे ना. ज्ञान आणि ज्ञान्या पुरुषाला संसाराचा मिथ्यात्व कळलेला आहे. ते पोरायला अभंग आहे बा, एक अभंग आहे, शेवटचा अभंग आहे. संसार काय बद्याचा अभंग आहे, तयार करून द्या. संसाराच्या नावे मी आवरून काय? संसार सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे हे कळण्याकरता स्वरूप कळायला पाहिजे. आणि त्याचा गीतेचा कोणता अध्यायाचा 15, त्याच्यामध्ये वृक्षाच्या रूपकाने त्याचं काय केलेलं आहे? काय काय आपला संसाराचं नरूपमत्स्य नांतो न जाते अश्वत्थमेनं सुविरूढ न संघशस्त्रे. मग संसाराचं काय कळायला पाहिजे? जोपर्यंत मिथ्यात्व कळू शकत नाही तोपर्यंत त्याग बुद्धी होऊ शकत. मग मिथ्यात्व कळायला म्हणजे त्याची घृणा निर्माण होते. काय निर्माण होते? तुम्ही दृष्टांत वगैरे ऐकलेला आहे, पण आपल्या विषयाला चांगला आहे तो अनुसरून ते शहरातली मुलं असतात ना, लहान 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 लहान, एखाद्या लहानशा खोलीमध्ये ते सगळं करावं लागते. एखाद्या लहान पोराला नातवाला झालं काही देवधर्म करायचा असला, मोठ्या मोठ्या जाहिराती असते. आणि त्या जाहिरातीवरच ती त्याची आई काय करते? आणि ते देवधर्म करते. तिला वेळ कुठे आहे? गावंढळ बाई ते बरं का, त्या देवधर्माचं काय करते? त्याचा पुढाकार रस्त्याच्या मध्यभागी नेऊन, आणि इकडून काही तरुणांची गाडी चालली होती कोणाची, आणि त्या पताका आपलं जे हे होतं ना, आणि त्या रंगी बेरंगी. मग त्या गाडी जाणाऱ्या कारच्या माणसाला वाटलं, म्हणलं आहे कोणातरी बाईचा किंवा माणसाचा बरं का पुढा साखरेचा किंवा पेढ्याचा काय पडला असलं पाहिजे. गाडी थांबवतो
हातले बरं म्हणतात, अरे काय कसा एसी वाटे काय म्हटलं, बा मी मला दिसला अर्धा अर्धा पेढा कोणाचा आणि अर्ध्यात तुम्ही पेढा सोडायला काय करता, धमाको असेल काय म्हणतात. अरे म्हटलं पेढा कसा आहे, शिळा आहे पेढा काय पुढचं समोर पुढचं समोर. आता त्या पुढ्याचं काय कळालं, स्वरूप कळालं, मिथ्यात्व कळालं. आता इच्छा होते का, मग काय झालं त्याच्या वीट येतो त्याचा काय येतं, मग तसं संतानात संसाराचा काय येतं, विठले एक चित्य वमनाचे बरी. वमन म्हणजे नुकतीच जिलबी भरपूर खाल्ली एखाद्या माणसाने आणि खाता खाता माशी काय गेली, मग ती आपला कार्यक्रम केल्याशिवाय मग वो काढीत असे शेजारचा मग अरे लवकर उठ आणि जे ओकतो हे परातभर गेली काय नुसता दातच लावलेला होता, जीभच लावलेली होती जशीच्या. मग इच्छा होत असते का, त्याच्यातला काय कळाला, दोष कळाला. मग दोषाने होणारं वैराग्य, पण दोषाने होणारं वैराग्य सुद्धा टिकत नसतं. मग स्वरूपाने होणारं वैराग्य टिकत. दोषाने वैराग्य होते, पुन्हा चांगली मिळाली तर सारखा आंबा टाकून दे, पण सारखा घेतल्याशिवाय. मग दोषाचं वैराग्य आहे पण टिकाऊ नाही ते. मग कोणतं टिकाऊ वैराग्य आहे, तसं काय मिळालं कळलं नाही का. एकदा स्वरूप कळालं म्हणजे मग त्याचं दुःख बांधवडी आणि सुखाचा विचार नाही करे, त्याचं स्वरूप कळालं. हे दोघांचे दोन निश्चय वायूप्रमाणे राग आणि विराग या ध्वजांना हलवितात. जसा वायू ध्वजेस पताकेस सारखा हलवितो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या सत्यत्वनिश्चय रागरूप ध्वजेस सारखा हलवित असतो. दोघांचा आहे. आता प्रत्येकाचा निश्चय, ज्ञानाच्या पुरुषाचा निश्चय कधी ढळत, ज्ञानी पुरुषाचा निश्चय काय होत राहतो, सारखा ढळ संशयात येतो. काय येतो, आणि असं संशयाच्या काय झालेला आहे. संशय असेल तर मंद जिज्ञासू, अजून संशय काय, कोणता जिज्ञासू अद्भुत ज्ञानी. आणि निश्चय असेल तर दृढत नाही. म्हणून एकाचा मिथ्यात्व निश्चय कमी होऊ देत, ज्ञात्या पुरुषाच्या घरावरची ध्वजा बरं का, ते त्यागाचा निश्चय कधी कमी होऊ देत नाही. आणि दुसऱ्याच्या घरावरची कोणती आहे असे तर त्याची तसं काय करतो तो, आसक्ती काय होऊ देत नाही. नाही का लक्षात, दोन मधला फरक. अज्ञानी पुरुष आहे, त्याच्या घरावर ते काय आहे, ध्वज आहे का नाही, कशाची आहे, आसक्तीची आहे. अज्ञानी पुरुषाच्या घरावरती ध्वज आहे ती कशाची आहे, आसक्तीची, सत्यत्वाची. कशाची, अज्ञानाच्या घरावरती. मग काय करतो, वारा येतो का नाही. मग याचा मिथ्यात्व निश्चय कधी भंग पाहू शकत कोणाचा, आणि अज्ञानाचा सत्यत्व निश्चय फरक आहे. दोमध्ये काय फरक आहे, अज्ञानाचा कोणता निश्चय आहे, खूप विषयाच्या ठिकाणी. अज्ञानाचा कोणता निश्चय आहे, कधी बरं काय, सत्यत्व निश्चयाला कधी विषय मिथ्या आहे तसा बोध होऊ शकत. अज्ञानाला संसाराच्या विषयी कधी सत्यत्व निश्चय होत. पुढे
म्हणजे विषयावरील प्रीती केव्हाही शिथिल मंद होऊ देत नाही आणि विषय भ्रमरूप आहेत या बुद्धीने विराग नित्य जागृत असतो. म्हणून त्याचा नेहमी वैराग्य कधीही कमी होत नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये सुद्धा वैराग्य जसं जे आहे. मग तो गोवराच्याकडे गरिबी असताना देखील शिवाजी महाराजाचा नजराणा स्वीकारला का पाठवून दिला. बरं कोणती अवस्था आहे? सूर्यकांतनं अन्न आहे का? आपल्यासारखं असतात म्हटलं येऊ द्या. आणि मिथ्यात्व आहे काय? बरं श्रीमंती आहे आता आहे ना, ज्या अर्थी सूर्यकांतना दुष्काळी आटला. सूर्यकांतना म्हणजे यावरून काय सिद्ध आहे? ते श्रीमंती आहे का गरिबी आली? तर शेतामध्ये राखण्याकरता ठेवलं होतं बा कोणाला, आणि घरामध्ये नजराणा आला चालून काय आला तरी सुद्धा काय करीत नाही. आणि अलीकडच्या काळात तर श्रीमंत असून सुद्धा येऊ द्या काय असून खाता खाणं होत नाही, सरता सरत नाही तरी सुद्धा धन लुबाडल्याशिवाय हे आपली अवस्था आहे. एकाचा मिथ्यात्व निश्चय, एकाचा सत्यत्व निश्चय. हे संतांच्या बाबतीमध्ये असंच आहे. पुढे म्हणजे विषयाचा मिथ्यात्व निश्चय विरागाच्या ध्वजेला सारखा हलवित असतो. हे बघ कोणता निश्चय? मिथ्यात्व. त्याचा अर्थ असा घ्यायचा, त्या पुरुषाचा मिथ्यात्व निश्चय कधी सुद्धा ढळू शकत नाही. पुढे विषयाविषयीचे वैराग्य शिथिल मंद होऊ देत नाही. वैराग्य जसंच आहे तसंच राहते. वैराग्यामध्ये कधी कमी पडत नाही. तुम्हाला संतांच्या गोष्टीचं भरपूर आहे बघा. भक्त विजयामध्ये त्या परिसा भागवताने त्याच्या मंडळीने नामदेव महाराजांना मंडळीला परीस दिला होता. काय दिला होता? परीस आल्यानंतर काय श्रीमंतीला कमी आहे का? मग काय करता बघा, त्या दिवशी नामदेव महाराज देवळात भजन करायचे चालले आणि परीस आल्यामुळे मग आता काय पिठलं भाकरीची तयारी आहे का? हे सुगंध चाल सुटला पंचपक्वान्नाची भेद. श्री बालाजीचा भेद. श्री म्हणजे बा म्हणजे ला म्हणजे जी म्हणजे आणि श्री म्हणजे काय गणपतराव कसा करा साखरेचा असेल तर कुळाचा असेल तर आहे का? कधी कधी लोक देतात ना, तुम्हाला कल्पना आहे. वारकऱ्याला पंचपक्वान्नाचा काय देतात ना, असं रोज आहे. मग असा भेद जिकडे तिकडे पक्वान्नाचा सुगंध सुटला. नामदेव महाराजांना वाटलं भजन संपलं, घरी जायचं आहे. ज्या अर्थी पक्वान्नाचा सुगंध सुटला आहे ते आपलं घर पुढे चाललंय. ते पोराने हाका मारलं. हो म्हणलं बाबा कुठं चालला? अरे घरी चाललो. हो म्हणलं घर सरले हे आपलं. मग घरी आला तर पाहते बा म्हणलं आता काय. मग घरच्या लोकांनी सांगितलं म्हणलं हे बा खुशाल भजन करीत जा, वेळेवरती जेवायला काय करत जा. म्हणलं परिस्थिती पालटली. मग सगळा विचार केला तेव्हा हा सर्व प्रकार कोणाचा होता? परीचा. म्हणलं बघू परीस कसा आहे. त्याला माहिती होतं घरच्या लोकांना ते देईना, बघू तर म्हणाला कसा आहे परीस. आणि परीस दाखवला, हातात घेतला, पाहत बसला का फेकून दिला. कोणाच्याकडे घर आहे? नामदेवाचं घर कोणाच्याकडे आहे? काही इंद्राणीच्याकडे नाही. वाटणार परीस काय केला? फेकून दिला. माझा 1-2 दिवसाच्या कराराने दिला होता. किती? 8 दिवस झाले तरी परीस काय परत मिळेना बघा. मग काय विचारतात तर परिसाला म्हणलं आमचा परीस किती दिवसाकरता दिला होता? म्हटलं 2 दिवसाकरता. किती दिवस झाले? 8 दिवस झाले. परीस घेऊन या मला.
आता परीच आहे का तिथे? मग खरी परिस्थिती सांगितली आमच्या यजमानाने. परीस काय केला? म्हटलं असं कुठं दिसते का? परीस नदीमध्ये फेकणारा मनुष्य अजून जन्माला यायचा. म्हटलं तर मला दिला तर दिला त्याचे उपकार मानत नाही, पचवण्याची गाठ झालेली आहे. म्हणला गाठ कोणाची आहे? माझ्याची आहे. परीस नामदेव आला. बऱ्या वेळा लागले, आता काय करतो तो परीस द्यायचा. मग नामदेव महाराज वाळवंटात निघाले. परिसभागवताला वाटलं जारती वाळवंटात लपून ठेवला असला. वाळवंटातून नामदेव महाराज कुठे गेले? चंद्र म्हटलं नदीत ठेवला असला पाहिजे. हे ओंजळवर खडे काढले. किती? परीचा भागवताला सांगितलं, म्हटलं तुझा परीस काय कर, घेऊन जा. अरे म्हटलं नामदेवा, जन्मभर भजन करतो तू, अजूनही तू अडाणीच राहिला. म्हटलं कशावरून? हे दगड कुठं परीस होत असते का? ते म्हटलं तर मला काय करायचं, परीक्षा घेऊन बघा की. मग स्नान करत असणाऱ्या एका माणसाला म्हणा इकडे या. त्याच्या कमरेला काय होती? किल्ली होती लोखंडाची. त्याला सांगितले किल्ली काय करा, त्या खड्याला लावा. ज्या खड्याला किल्ली लावेल ती किल्ली कशी होत असे? मला एक परीस आहे का सगळे खडेच परीस आहे? मग कोणाचा गर्व जिरला? परीसा भागवत झांजच उतरली बघा. म्हटलं तुझा हात लागला तर खडे काय होते? मग निघाले. पण हे कशा करता? त्याच्या परीसा भागवताच्या परिसाचा स्वीकार केला का? मग सामर्थ्य किती आहे? अवघ्याची नाही नाही काय तुमच्या आहे सोन्याचे पर्वत. मग कशा करता? गरिबी असूनही सुद्धा विषयाच्या विषयी सत्यत्व बुद्धी असते का मिथ्यात्व बुद्धी असते? विषय दिसत नाही का भोगाचा कंटाळा असतो? दिसत नाही का? वैराग्य कशाला म्हणा? अरे वैराग्य कशाला म्हणा? आता होऊन गेला म्हणा पहिला तरंग, आता काय एक याचे का भोग पायी झाली आहे, परी भोगावे नव्हते. याला काय म्हणतात? वैराग्य. विषय नाहीत का भोगण्याची इच्छा नाही? घाटावरच्या भिकाऱ्याजवळ काय नाही, भोगाचे काय इच्छा आहे. एखाद्याला लाडू आणण्याचं जाऊ द्यायचे, एक एक लाडू घेत असतात का टोपलं दिसकून गेलं. म्हणून ज्ञात्या पुरुषाची विषयाच्या ठिकाणी कोणती इच्छा असते ना आपली कोणती असते? आसक्ती. म्हणतात 12व्या अध्यायामध्ये अनवत आनंद वर्षे विषय व्याळे दिलेली अनुठी तुझ्या आसक्तीला सर्प म्हटलं आहे. विषय वाळ म्हणजे विषय व्याळे मिठी अशी मिठी नकटी ताटी आणि ते तुझे. मग संतांची कृपा झाली तर विषयावरची आसक्ती काय होते? म्हणजे मिथ्यात्वाचं काय होते? यावरून अज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा ज्ञानाचे वैराग्य भिन्न आहे. अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य उत्पन्न होत नाही. क्वचित त्यालाही थोडंफार वैराग्य उत्पन्न होते, पण ज्ञानासारखं नाही, कोणासारखं नाही. वैराग्य होते विषयाच्या दर्शनाने वैराग्य उत्पन्न होते, पण ते टिकाऊ नसते, काय नसते, पडे. क्वचित शास्त्रयुक्तीने अज्ञानीही विषयास मिथ्या समजतो, परंतु ते मिथ्यात्व परोक्ष ज्ञान अपरोक्ष सत्यभ्रांतीचा नाश करीत नाही. परोक्ष ज्ञान आहे ते काय करे मिथ्यात्व. परोक्ष ज्ञानाने काम मागत फक्त असत्वापादकावरून जाते. काय आहे अपरोक्ष बंध कशा निवृत्त होतो?
अपरोक्ष आहे. नुसतं पदार्थ पाहून बघू जात नाही. ते पदार्थ कुठं गेले पाहिजे, ते पोटात गेले. प्याल्यातल्या पाण्याने ताण जात, ते पाणी कुठं गेलं पाहिजे. केवळ परोक्ष बुद्धीने मिथ्यात्व निश्चय होऊ शकत. शास्त्रावरून कोणता बुद्धी होते, परोक्ष होतं ते, आहे का नाही. आता आपल्याला काय कळलं, ब्रह्म आहे. ब्रह्म आहे ज्ञान कोणतं आहे, आणि तोच ब्रह्म आहे. त्याचा अनुभवाला यायला लागतं. काय लागतं म्हणजे ज्ञानेपुरुषाला काय असतो, आणि तुम्हाला आम्हाला त्याचा काय नाही. पुढे त्या परोक्ष मिथ्या बुद्धीहून विषयाचे ठिकाणी अपरोक्ष सत्यबुद्धी प्रबल आहे, म्हणून परोक्ष मिथ्या बुद्धी विरागाचा हेतू नाही. नाही पहा, नुसतंच कळायला विषय मिथ्या एवढं काम, एवढ्यावरून आरोग्य उत्पन्न होऊ शकत. औषधीचं नाव ऐकल्याने कुठे रोग निवृत्त होऊ शकत. मग ती औषधी कुठं गेली पाहिजे. पुढे कधीकधी अज्ञानास वैराग्य विषयाच्या ठिकाणी दोष दृष्टीमुळे होते. कोणत्या दृष्टीमुळे, दोष सारखा आंबा दिसला तर मनुष्य टाकून देत असतं, कारण दोष दिसला आता. पुढे म्हणून दोष निवृत्तीनंतर पुन्हा विषयाच्या ठिकाणी राग होतो. ज्या पदार्थाचे ठिकाणी प्रथम दोषदृष्टी होते, त्याच पदार्थाचे ठिकाणी अन्य काली निर्दोष बुद्धी होते. पुन्हा आणखी त्याच पदार्थाच्या विषयी कोणती बुद्धी होते, कायमची बुद्धी वैराग्याची टिकू शकत. त्याचं मिथ्यात्वच कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे. पुढे जसे सर्व पुरुषांना पशुधर्मांती स्त्रीचे ठिकाणी दोषबुद्धी होते आणि कालांतरी पुन्हा सम्यक बुद्धी होते, म्हणून अज्ञानास दृढ विराग केव्हाही होत नाही. ज्ञानास प्रपंचाविषयी मिथ्यात्व निश्चय दृढ असतो. त्याचा विषय कसा, किती जरी सांगितलं, तुम्हाला सांगितलं आपल्याला एखाद्या माणसं तू माणूस नाही, तू माणूस नाही, लाख जरी सांगितलं तरी त्याचा निश्चय जात. तू 100 वेळा जरी सांगितलं की मी मनुष्य नाही, तरी तू कोण आहे, निश्चय बदलू शकत नाही. एखादा कल्पना करा, मंगल कार्यामध्ये एखादा संन्यासी बसलेला आहे, तर तुमच्या आमच्यासारखा सगळं व्यवहार करतो, पण तर आतून बुद्धी आहे मी कोण आहे. म्हणून मी संन्यासी आहे हा निश्चय त्याचा कधी बदलत. जरी तो ग्रस्ताश्रमामध्ये बसला तरी त्याचा निश्चय कसा आहे, मी कोण आहे, बाकीचे कोण आहे, ग्रस्त. पुढे म्हणून अज्ञानास दृढ विराग केव्हाही होत नाही. ज्ञानास प्रपंचाविषयी मिथ्यात्व निश्चय दृढ असतो, म्हणून त्याचा विराग केव्हाही निवृत्त होत नाही. कोणता निश्चय आहे, दृढ मिथ्यात्व निश्चयामुळे वैराग्य झालेलं आहे, ते कधी बदलत. सत्यत्व बुद्धी कधी होत नाही कोणाची. संतांच्या अभंगामध्ये आणि सगळे दिले. पुढे विषयोपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते ती विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धीने होत नाही, केवळ प्रारब्ध बलाने होते, म्हणून ज्ञानाचा विराग नित्य आहे. आता जर का म्हणलं, अज्ञानी माणूस हे सुद्धा विषय सेवन करतो, ज्ञानी पुरुष हे सुद्धा विषय सेवन करतो. आणि दोघांमध्ये फरक काय आहे, एखादा सत्यत्व बुद्धीमुळे प्रवेश आहे आणि एखाद्या प्रारब्धामुळे. कोणामुळे, ते जोग महाराज होते. मग ते आता पहिलवान मनुष्य श्रीमंती घरी खडी साखर आणि लोणी खायचे. एकाने त्यांना सांगितलं रे बुवा तुम्ही तर साधू आहात की, म्हणजे बरं बा तुझी काय इच्छा आहे. आम्ही असं ऐकलं की तुम्ही लोणी खडी साखर खात असता. म्हटलं काय आंबून खाऊ का, मी काय मसूर राहू का, मी कशा करता सांगितलं. पण दोन फरक कोणता, एकाची मिथ्यात्व बुद्धीने, एकाची कोणती बुद्धी आहे, सत्यात्व बुद्धी. ज्ञानाने काय केलेलं आहे, सत्यत्व निश्चय घालवला. कोणता निश्चय आणला, कसा या सत्य मांडीला हा संसार. आणि मग आपण मी गुंतलो या संसार आहे कैसा, मी वाजे वाढवणी माय स्वैत न दिशेचे केला आपला, लागले काळ पाठी.
पडेल. मागे महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो असे म्हटले होते, ते स्पष्ट होण्याकरिता लक्षणेचे भेद सांगतो. आता हे पहा, पुन्हा आणखी महावाक्य आलेलं आहे. माझा महावाक्यामधला अर्थ विसंगत निघतो. तत्वम, तत् म्हणजे ईश्वर, तम म्हणजे मग काय झालं तर ईश्वर जीव आहे असे. पण नरेंद्र मोदीला तुम्ही आणि आमदार करून टाकला. एवढा मोठा ईश्वर काय केलं त्याला तुम्ही? महानुभवाचे अर्थ जुळतो का? महानुभवाला अर्थ जुळण्याकरता लक्षणं करावे. गंगायाम, गंगेच्या प्रवाहावर कुठे प्रवाह असतो का? मग काय घ्यायचा? प्रवाह सोडून द्यायचा आणि कोणता घ्यायचा? तीर घ्यायचा. त्याला लक्षणं म्हणतात. काय म्हणायचा? त्या लक्षणाचा विचार आहे, पण तू कधी होता? आता इथेच थांबला.